सो आपल्याला नेक्स्ट टॉपिक बघायचं आहे केपलर्स लॉ. सो केपलर्स लॉ हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला केपलरचे लॉ ह्या चॅप्टरमध्ये आलेच पाहिजेत. ओके, सो बघा केपलरचे किती लॉज होते. सो केपलरचे टोटल 3 लॉज आपल्याला बघायला मिळतात. हे प्लॅनेटरी मोशन बद्दल आहेत. म्हणजे बघा हा केपलर हा फर्स्ट सायंटिस्ट होता की त्याने प्लॅनेटरी मोशन बद्दल काही आपल्याला काय दिली होती, इन्फॉर्मेशन दिली होती. हे कोणी सांगितलं नव्हतं आपल्याला की प्लॅनेट कसे फिरतात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांचं किती वेळ लागतो त्यांना प्लॅनेटरी मोशन करण्यासाठी, ओके, टाइम पिरियड किती असतो, या सगळ्या गोष्टी डिस्कस आपल्याला या टॉपिकमध्ये आपल्याला करायच्या आहेत. तर ना एकूण 3 लॉज आहेत. आपल्याला 3 लॉज बघायचे. त्याच्यामध्ये आपण पहिला लॉ बघूया. फर्स्ट लॉ जो आहे ना त्याला म्हणतो आपण लॉ ऑफ ऑर्बिट. काय म्हणतात त्याला? सो ऑर्बिट लॉ किंवा लॉ ऑफ ऑर्बिट पण आहे असं म्हणू शकतो. केपलर्स फर्स्ट लॉ किंवा केपलर्स ऑर्बिट आपण त्याला म्हणू शकतो. हा फर्स्ट लॉ आहे. मग आता त्याने काय म्हटलं की समजा सपोज आपण काय घेऊया की सपोज एक प्लॅनेट घेऊया आपण. सपोज हा काय घेतला आपण, कन्सिडर काय केला आपण, हा आपण प्लॅनेट कन्सिडर केला. आणि हा केपलरचं असं म्हणणं होतं की प्लॅनेट हा सर्क्युलर फॉर्म मध्ये फिरत नाही. कोणाच्या? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काय घेतला की सन घेतला. की लेटेस्ट कन्सिडर काय घेऊ शकत नाही आपण, पण टू बी कन्सिडर. इथे आपण काय घेतलं आपण, सन. सन म्हणजे काय, एस बी द सन. हा तो पॉईंट आहे, हा सन आहे. आणि या सनच्या अराउंड कोण फिरतो, तर सनच्या अराउंडला प्लॅनेट फिरतात. सनच्या अराउंड कोण फिरतात, प्लॅनेट. प्लॅनेट कसे फिरतात? सो प्लॅनेट हे फिरतात कसे फिरतात, सो प्लॅनेट हे फिरतात इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. ओके, इलेक्ट्रिकल ऑर्बिट म्हणजे काय की अंड्यासारखी जी ऑर्बिट असते ना त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. ओके, समजलं तुम्हाला? इथे बघा मी काढलेलं आहे. सो हा सर्कल नाहीये, तर कसा आहे, हा इलिप्स आहे. आपण कन्सिडर करू शकतो की हा काय, इलिप्स आहे. तर त्याचं म्हणणं काय होतं, केपलरचं असं म्हणणं होतं की प्रत्येक प्लॅनेट आहे ना, प्रत्येक प्लॅनेट हा कसा फिरत असतो. सो प्रत्येक प्लॅनेट हा सन भोवती, एस म्हणजे काय, सो सन भोवती कसा फिरत असतो, तर इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतो. हे ऑर्बिट म्हणजे काय की याच्यामध्ये जी पाथ असते, म्हणजे ज्या पाथमध्ये प्लॅनेट फिरतात त्याच्या पाथला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण ऑर्बिट. सो ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट कोणाची ऑर्बिट, प्लॅनेटची. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट मी इथे लिहिलं. द ऑर्बिट कोणाची ऑर्बिट आहे, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट ही कशी आहे, ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट कशी दिसते तुम्हाला, ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्स. ओके, ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्स. तुम्हाला बघायला मिळत असेल तर ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट कशी आहे, ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज इलिप्स. ओके, विथ द सन. सन कुठे आहे तुम्हाला दिसतो, विथ द सन. इथं दिलेलं आहे मी, विथ द सन. सन कुठे, वन ऑफ द म्हणजे बघा हा समजा आपण इलिप्स घेतला. सो हा जो इलिप्स आहे ना, इलिप्सला 2 सेंटर असतात, C1 आणि C2. मग त्याच्या सेंटरला फोकस म्हणतात. काय म्हणतात सेंटरला, फोकस असं म्हणतात, फोकस. ओके, याच्या सेंटरला फोकस म्हणतात. मग याला 2 फोकस असतात. ओके, F1 आणि किती असतो, F2, हे 2 फोकस असतात. मग त्याच्या 2 फोकस पैकी एका फोकसला कोण आहे, आपल्याकडे 2 फोकस आहेत ना, F1 आणि काय समजा F2. मग याला F1 देतो आणि याला म्हणतो मी F2 देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. सो वन ऑफ द म्हणजे 2 फोकस पैकी एका फोकसला कोण आहे, सो एका फोकसला कोण दिसेल तुम्हाला, सन. सन कुठे तुम्हाला, फोकसला एक शब्द यूज केलेला आहे त्यांनी, फोकाय. कुठला वर्ड यूज केलेला आहे आपल्याला, फोकाय. सो फोकाय काय म्हणू शकतो आपण त्याला, फोकाय. सो काय म्हणू शकतो बोला, लॉ मध्ये काय म्हटलं त्यांनी, ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स. त्यांनी म्हटलेलं ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट ही ऑर्बिट आहे. कोणाची ऑर्बिट आहे, प्लॅनेटची ऑर्बिट. ही कशी आहे, तर ती प्लॅनेटची ऑर्बिट ही इलिप्स आहे. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन. सन कुठे, विथ द सन कुठे, विथ द सन कुठे तुम्हाला माहिती आहे, सन हा वन ऑफ द फोकसला आहे. कुठे आहे, 1 म्हणजे 2 असतात ना, वन ऑफ द सर्वात महत्वाची गोष्ट आहे, ऍट द वन ऑफ द फोकायला, फोकसला फोकाय असं म्हणतात. पुन्हा एकदा म्हणू शकतो, काय म्हणू शकतो आपण, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट द वन ऑफ द फोकस. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकस. आता आपण सेकंड बघूया. सो आपल्याला सेकंड लॉ बघायचं बघा. सेकंड लॉ, तर सेकंड लॉ मध्ये काय म्हटलं बघा, पहिल्यांदा टॉपिक समजून घेऊ आपण. सो आता बघा हे सगळं रफ करतो मी, ठीक आहे. तो बघा हे सगळं तुम्हाला कळालं असेल की फॉर एक्झाम्पल आपण काय करूया माहिती आहे का, की आपण एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करूया. इमॅजिनरी लाईन म्हणतो, हा प्लॅनेट आहे, आपण प्लॅनेट आहे. ओके, हा प्लॅनेट इथून स्टार्ट झाला, ठीक आहे. आपण एक ना लाईन जॉईन करूया. कुठून लाईन जॉईन केली, प्लॅनेट पासून तो कुठपर्यंत, एस म्हणजे कोण आहे, सन पर्यंत. सो आपण एक लाईन जॉईन करूया. कुठून जॉईन केले, प्लॅनेट पासून कुठे गेले आपण, सन पर्यंत केली. ओके, मग आता काय करेल की समजा त्याची स्टार्टिंग पोझिशन होती ना प्लॅनेटची, ती किती होती, ए बी द स्टार्टिंग पोझिशन. मग हा प्लॅनेट कुठे गेला, सो ए पॉईंट वरून काय करणार, तो मोशन करणार आहे ना. मग ए करत फिरत कुठे गेला, तो बी पोझिशन वरती गेला. हा प्लॅनेट तोच तो प्लॅनेट आहे. मग त्याने काय केलं, पहिल्यांदा एवढा एरिया त्याने काय केला, कव्हर केला. बघा एवढा एरिया त्याने कव्हर केला. तो मग त्याचा फर्स्ट एरिया किती कव्हर झाला, मग त्याला टाइम लागला असेल ना काहीतरी. सो फर्स्ट टाइम त्याचा किती, टी बी द फर्स्ट टाइम. ओके, याच्यानंतर काय करणार आहे तो, पुढे जाणार आहे तो. पुढे जाणार आहे तो 100 पासून पुढे जाईल. तो ए बी आणि ते कुठे गेला, सी ला गेला. सी टू द कुठे गेला, सी पासून कुठे गेला, डी पर्यंत गेला. तो हा नेक्स्ट पॉईंट घेतला आपण पुढे. सी पासून तर डी पर्यंत जाण्यासाठी त्याला काहीतरी काय लागला असेल, त्याला टाइम लागला असेल ना. माणसाला पुढे जाण्यासाठी काय लागत असतं, टाइम लागत असतो. त्याला आपण सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी टाइम लागला. तर त्याचा टाइम किती लागला, टाइम लागला टी. आणि त्याने किती एरिया कव्हर केला, 2. हा एवढा एरिया त्याने काय केला, कव्हर केला. अजून पुढे गेला, थांबला नाही बिचारा, तो थांबत नाही. तो सी डी पासून काय येईल, नेक्स्ट पॉईंट इज ई.
आणि हा पॉईंट काय असेल, सो एफ. माझा तो ई आणि एफ हे दोन रेफरन्स पॉईंट घेतले आपण. मग त्याचा टाइम किती लागला, त्याला टी एवढाच टाइम लागला, सेम टाइम लावला आणि त्याने एरिया किती कव्हर केला, 3. याचा अर्थ काय होतो बघा, त्याने असं म्हटलेलं आहे की जर की समजा फॉर एक्झाम्पल प्लॅनेट ए पासून बी पर्यंत जातो तर त्याला टाइम किती लागतो, टी. किती टाइम लागतो, टी टाइम लागतो. जर सी पासून तर बी पर्यंत गेला तरी त्याला टाइम किती लागला, टीच लागला. म्हणजे ई पासून तर एफ पर्यंत गेला तर टाइम किती लागला, टी लागला. मला सांगायचा अर्थ असा आहे, मला असं सांगायचंय की हा जो प्लॅनेट हा फिरत असतो ना, त्या प्लॅनेट फिरताना त्या प्लॅनेटचा स्पीड हा कॉन्स्टंट असतो. जेव्हा एखादा प्लॅनेट सनमध्ये फिरत असतो तर फिरताना त्याचा स्पीड कसा असतो, कॉन्स्टंट असतो. स्पीड कॉन्स्टंट असेल, मग स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर त्याला काय लागेल की सेम टाइम मध्ये काय होईल, त्याचा सेम एरिया कव्हर होईल. हा त्याचा एरिया आहे. मग म्हणू शकतो की हा एरिया A1 आहे, हा पण एरिया A1 आहे, हा पण एरिया A1 आहे. A1 का लिहिलं मी, का असं लिहिलं, कारण का टाइम सेम लागलाय ना. सेम टाइम मध्ये काय होणार आहे, सेम एरिया काय होणार आहे, कव्हर होणार आहे. मग त्याला इथून इथे जाण्यासाठी 1 दिवस लागला. तो समजा 1 दिवसामध्ये त्याने किती एरिया केला, XYZ. आपण म्हणणार की 1 किलोमीटर स्क्वेअर एवढा एरिया त्याने काय केला असेल, कव्हर केला असेल. पण नेक्स्ट टाइमसाठी 1 आवरसाठी किती किंवा 1 डे साठी किती लागेल, तेवढाच लागेल. तर तुम्हाला काय म्हणतो मी की एक सेम टाइम मध्ये सेम एरिया काय होतो, कव्हर होत असेल तर त्याला काय म्हणणार आपण, हाताचा सेकंड लॉ आहे. सेकंड लॉ मध्ये त्याने काय म्हटलेलं बघा, पाहू शकतो आपण काय म्हटलेलं बघा. बघा मी व्यवस्थित सांगतो की आपण काय केली, एक लाईन जॉईन केली. काय जॉईन केली आपण, लाईन. कुठून लाईन जॉईन केली, प्लॅनेट पासून तर कुठपर्यंत आपण लाईन जॉईन केली, सन पर्यंत. इथून हा जो प्लॅनेट आहे, प्लॅनेट पासून कुठे पर्यंत गेले आपण लाईन जॉईन, सन पर्यंत गेले. बोला, द लाईन काय केली आपण, जॉईन केली. कुठून जॉईन केली, प्लॅनेट, ओके, अँड द सन. अँड द कुठे गेली आपण, सन पर्यंत. बोला काय बोलू शकतो, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन. स्विफ्ट. स्विफ्ट म्हणजे बघा मूव्ह होतं ना, तो स्विफ्ट. इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे काय करतो तू, काय करतो, इक्वल एरिया कव्हर करतोय कशामध्ये, इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल एरिया कव्हर इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की सेम टाइम मध्ये त्याने काय केला, सेम एरिया कव्हर केला. याचा अर्थ काय की प्लॅनेटची स्पीड कसा आहे किंवा त्याची व्हेलॉसिटी कशी आहे, कॉन्स्टंट. बघा हे सगळ्याचं आपल्याला काय म्हणलं आपण, द लाईन जॉईनिंग फ्रॉम द प्लॅनेट टू द सन. बोला काय म्हणू शकतो आपण, द लाईन जॉईनिंग फ्रॉम द प्लॅनेट टू द सन. स्विफ्ट. स्विफ्ट म्हणजे तो बघा काय होईल, हा प्लॅनेट फिरतोय ना, मग स्विफ्ट इक्वल एरियाज. Sweep equal areas in equal interval of time. The line joining from the planet and the sun sweep equal areas in equal interval of time. ओके, एकदम सिंपल होता. आता आपण थर्ड बघूया. आपण थर्ड लॉ बघू, लास्ट आपल्याला बघायचे. ओके, लक्ष द्या. पण लास्ट लॉ साठी ना आपल्याला एक स्टेटमेंट लक्षात ठेवावं लागेल. आपल्याला स्टेटमेंट लक्षात ठेवावं लागेल. बघा इथे तुम्ही टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, इथे तुम्ही आर क्यूब असं लिहिलेलं आहे. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, काय लिहिलं आपण, आर क्यूब. टी म्हणजे टाइम पिरियड. तुम्ही म्हणणार टाइम पिरियड म्हणजे नक्की काय, कशाला आपण टाइम पिरियड म्हणणार, टाइम पिरियड म्हणजे नक्की काय असतं बघा, लक्ष द्या. सो टाइम पिरियड म्हणजे नक्की काय की समजा मी म्हणालो की फॉर एक्झाम्पल की आपल्याला ना ह्या बिल्डिंगला आपल्याला एक राऊंड मारायचं आहे. काय लागेल, एक पूर्ण सर्कल कंप्लीट करायचं. काय लागेल आपल्याला, राऊंड मारण्यासाठी काय लागेल, आपल्याला टाइम लागेल. असं म्हणाल तुम्हाला घरी जायचंय, घरून परत इथे यायचंय. मग काय झालं, तुम्ही इथून घरी गेलात, घरून परत इथे आला, म्हणजे काय लागलं तुम्हाला, तर आपल्याला काय लागेल, टाइम लागेल ना. काय लागेल आपल्याला, टाइम. सो टाइम तर लागणार आपल्याला. सो एखादा ऑब्जेक्टला जर काय करत असेल की जर एक राऊंड कंप्लीट करायचा असेल, सर्कलचा किंवा इलिप्सचा एक राऊंड कंप्लीट करायचा असेल, तर त्यासाठी काय लागतो, त्यासाठी तर टाइम लागतो. त्याला म्हणतो आपण टाइम पिरियड. पण त्याच्यामध्ये एक रिव्होल्यूशन कंप्लीट झाला पाहिजे, एक फेरी पूर्ण झाली पाहिजे. एक पूर्ण फेरी म्हणजे इथून जर सुरू झालाय तर त्याचा एंड कुठे व्हायला पाहिजे, इथेच व्हायला पाहिजे. तर त्याने म्हटलेलं बघा, त्यांचं म्हणणं असं होतं की टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, टी स्क्वेअर म्हणजे काय, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, हा डायरेक्टली प्रपोर्शनल साइन आहे. इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द काय, आर क्यूब. आर म्हणजे काय, सो आर हा मीन डिस्टन्स आहे. आर हा काय, मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स कोणामधला, मीन डिस्टन्स तर प्लॅनेट मधला आणि कोणामधला, सन मधला. इथे तुम्ही पाहू शकता की इथे सन मध्ये आणि प्लॅनेट मध्ये डिस्टन्स कमी आहे. इथे पाहू शकता की सन मध्ये आणि प्लॅनेट मध्ये डिस्टन्स जास्त आहे. मग हे डिस्टन्स कमी आहे, हे डिस्टन्स जास्त आहे. आपण काय केलं, ऍव्हरेज डिस्टन्स काढला. काय केलं आपण, ऍव्हरेज. मग सगळे डिस्टन्स ऍड केले. ऍड केल्यानंतर काय केलं, जेवढे डिस्टन्स तुम्ही घेतले तेवढ्याने काय केलं आपण, डिवाइड करणार. त्याला काय म्हणतो, मीन माहित असेल ना तुम्हाला, मीन काढणं. ओके, सो मीन डिस्टन्स आपण काढले. किती व्हॅल्यूज घेतल्या, जेवढ्या नंबर ऑफ व्हॅल्यूज घेतल्या तेवढ्या त्यांनी काय करायचं, डिवाइड करायचं. ओके, बघा हे जास्त आहे, कमी आहे. आपण अंदाजे काय मिनिमम आणि मॅक्सिमम डिस्टन्स घेतो आपण कॅल्क्युलेट करून. त्याला काय म्हणतो आपण, मीन डिस्टन्स. आता याच्यावर स्टेटमेंट म्हणून म्हणायचं तुम्हाला की स्क्वेअर म्हणजे टू म्हणजे काय, स्क्वेअर. मग स्क्वेअर कोणाचा आहे, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. म्हणजे हा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे किंवा टाइम पिरियड आहे. आपण काय म्हणू शकतो, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. स्क्वेअर कोणाचा आहे, मग आपण पाहू शकता की स्क्वेअर आहे. स्क्वेअर म्हणजे टू म्हणजे काय, कोणाला स्क्वेअर. सो टू म्हणजे काय, स्क्वेअर. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे टाइम पिरियड. टाइम पिरियडला काय म्हणतात, टीला काय म्हणतात, सो टीला पिरियड ऑफ रिव्होल्यूशन पण म्हणतात. पिरियड ऑफ, लक्षात घ्या, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. ओके, सो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. सो स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, मला पुढे दिलेले आहे, द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. कोणाच्या अराउंड द, हा प्लॅनेट फिरते अराउंड द सन. काय बोलू शकतो आपण, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द, काय दिले, अराउंड द. कोणाच्या अराउंड फिरतोय, अराउंड द सन. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द,
द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द 3 ला काय म्हणतात, 3 ला म्हणतो आपण क्यूब. काय म्हणतो आपण त्याला म्हणतो आपण क्यूब. सो काय बोलू शकतो, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. कोणाचा क्यूब आहे, मीन डिस्टन्स. बघा बोला, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द, ओके, द डायरेक्टली प्रपोर्शनल टू द काय दिलेलं आपल्याला, क्यूब कोणाचा आहे, सो क्यूब आहे मीन डिस्टन्स. ओके, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स कुठून आहे, ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन, ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन, प्लॅनेट पासून द सन पर्यंत. पुन्हा एकदा काय म्हणायचं आपल्याला लक्षात घ्या तुम्ही. काय म्हणू शकतो आपण, हा जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल आर क्यूब असं तुम्हाला माहित असेल तर तुम्ही डायरेक्टली स्टेटमेंट लिहू शकता. कसं लिहू शकता बघा, इथे काय दिलेलं आहे, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. 2 ला काय म्हणतात, तर 2 ला काय म्हणतात, स्क्वेअर म्हणतात. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. ओके, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कोणाचं, अराउंड द, इथे काय दिलेलं आहे, अराउंड द सन. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन, period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance from planet to the sun. ओके, बघा आपण 3 लॉज बघितले.